नरकासूर बनवतो आज मित्रांनो दुसरा दिवस आणि आज म्हणती गेलो तो म्हणजे गणो आणि नरकासुराचो सांगाडो शिंदेच्या काळात शिफ्ट करतो होतो. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या या नरकासूर अपडेट सिरीजमध्ये. मित्रांनो, जा काम आमच्या गळ्यात पडला होता त्या काम एकदम डेंजरस होता, कारण की सांगाडो इतकं जड होतो तो शिंदेच्या काळात नेत अगत आमच्या नाकीनं विललेले. सांगाडो नेत असताना आमच्या डोक्यात एकच विचार येत होतो, तो म्हणजे नरकासुराचं सांगाडो जितकं जड आहे तर नरकासूर किती जड असत. कसं बसो करीत आम्ही शेवटी नरकासुराचं सांगाडो शिंद्यांच्या काळात आणलं. नरकासुराच्या मित्रांनो एका हाताची वेल्डिंग बऱ्यापैकी झालेली होती, पण दुसऱ्या हाताची होऊची होती. ओमकारचं म्हणणं असा होता की एक हात आधी रेडी करून घेऊया, नंतर बाकी गोष्टीचा अंदाज लावू घेतलो. मग आम्ही लगेच फटाफट शिगेचा मेजरमेंट घेतलं आणि लगेच रिंगी करून घेतलं. त्याची दोन टोका व्यवस्थित बाइंडिंग तारेने बांधून घेतलं. गणू मित्रांनो अचानक मध्ये मध्ये हसा होतो. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि काम कंटिन्यू केलं. आम्ही म्हटलं उगाच कशाक ते का फुटेज द्यायचा. तो बरीच मेहनत करून झाल्याच्या नंतर खांद्याची एक रेंग तयार झालेली होती. असेच आमका मित्रांनो आणि दोन रिंगी तयार करूचे होते, ती म्हणजे एक कोपऱ्याची आणि दुसरी मनगटाची. GI वायर मित्रांनो सर्कल शेपमध्ये बांधून ठेवणं खूप डिफिकल्ट आहे. ती बांधून ठेवण्यासाठी आम्ही स्पेशल बाइंडिंग तारचा वापर करू होतो आणि बाइंडिंग तार म्हणजे ती कट करूसाठी स्पेशल पकड लागता, पण तीच नेमकं आमच्याकडे नव्हती. तर आम्ही त्याच्यावरती एक देशी जुगाड लावलं. चिनी घेतलं आणि बाइंडिंग तारवर इतक्या जोरात मारलं जेणेकरून त्याचे दोन तुकडे हुकत होईल. बघता बघता मित्रांनो आम्ही नरकासुराच्या हाताच्या कोपऱ्याची सुद्धा रिंग रेडी करून घेतलं, फक्त लावची खोटी होती. ओमकार आणि मी फटाफट हात चालवत होतो, कारण की माका जावता होतं संध्याकाळच्या नाईट शिफ्टसाठी. बाइंडिंग तार मित्रांनो थोडीशी गज लागलेली असल्यामुळे फटाफट तुटा होती, त्याच्यामुळे आमका थोडंसं त्रास होत होतो. कोपऱ्याची रिंग लावताना आमच्या डोक्यात एकच विचार चालू होतो की ही बाइंडिंग तार आमका धोका देता कामा नये. ही बाइंडिंग तार कुटाळताना आमच्या हाताची हालत एकदम बेकार झालेली होती. आता नरकासूर बनवचा हाती घेतलेलाच तर म्हटलं किती संकट आली तरी नरकासूर बनवून कंप्लीट करूचोच. मित्रांनो सगळे रिंगे लावून झालेले होते आणि आम्ही रिंगे लावताना इतके कंटाळलेलो की अक्षरशः आमका घामच फुटलो. व्हिडिओत मित्रांनो एका गोष्टीकडे तुमचं लक्ष गेलो नाही, तो म्हणजे गणू सुरुवातीक व्हिडिओच्या होतो, पण नंतर गणू दिसाचं बंद झालं. त्याचं कारण असं की गणू कंटाळलो आणि झोपाक गेलेलो. ओंकारने आणि मी बऱ्यापैकी नरकासुराच्या हातीचं काम केलेलं होता. की तुमका व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक देखील करा. मित्रांनो नवीन त्यांना कळकळीची विनंती आहे, सबस्क्राईब करा.